नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड मॅथ पार्ट 2 चं सिमिलॅरिटी हे युनिट पाहणार आहोत. तर फर्स्ट युनिट याचं नाव सिमिलॅरिटी. आता सिमिलॅरिटी म्हणजे काय? सिमिलर किंवा सिमिलॅरिटी. आपण त्याच्या अगोदर इक्वॅलिटी पाहिली होती. इक्वॅलिटी कॉन्ग्रुअन्स पाहिलं होतं. मागील येतीत आपण इक्वॅलिटी कॉन्ग्रुअन्स पाहिलं होतं. तर या दोघांमध्ये फरक काय आहे? सिमिलॅरिटी म्हणजे काय? तर पहा, आता सिमिलॅरिटी ही कन्सेप्ट अगोदर व्यवस्थित समजून घ्यायची आहे आपल्याला. सिमिलॅरिटी म्हणजे एखादी ती जी बिल्डिंग आहे ही ॲक्च्युअल बिल्डिंग आहे, ओके, पण ही बांधण्याच्या अगोदर आपल्याला माहित आहे इंजिनियर्स काय करतात, या बिल्डिंगचं स्ट्रक्चर कागदावर उतरवतात, बरोबर आहे ना? तर हे कागदावर जे उतरलेलं बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे, ही एवढी मोठी बिल्डिंग खरंच का या कागदावर बसली का? नाही. आपल्याला माहित आहे जसे या कागदावर आहे तशीच ॲक्च्युअल बिल्डिंग उभारली जाते. मग सांगा बरं तुम्ही, ही एवढी बिल्डिंग कागदावर बसली का? नाही. म्हणजे ही जरी साईज लहान असली पण याच्यासारखी हुबेहूब दिसते. तिची शेप सारखी आहे. शेप म्हणजे आकार म्हणजे याचं दिसणं. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे दिसणे कसं असते? सेम असते. सेम ही बिल्डिंग जशी दिसायली तशीच असते, सेम असते. परंतु हिची साईज जी असते, साईज सिमिलॅरिटीमध्ये किंवा सिमिलरमध्ये शेप काय असती? सेम असती, सेम. परंतु त्याची साईज काय असती? डिफरंट असते. आता काय समजेल तुम्हाला डिफरंट असते म्हणजे? आता इथं पायाची एका कागदावर बसली साईज आणि ॲक्च्युअलमध्ये काय असे किती पेपर जोडावं लागतील म्हणजे समजेल का तुम्हाला? ॲक्च्युअल ती साईज असते ती खूप मोठी असते, पण तिचं एक अंदाजे ही पेपरवरची साईज काय असते? खूप कमी असते. थोडक्यात समजून गेले असाल तुम्ही. तर मला एक इथं पॉईंट तुमचा क्लिअर करायचा आहे. तो म्हणजे असा की याचा साईज कशी असते, तिची वेगवेगळी असते सिमिलॅरिटीमध्ये. बरं, हे समजलं असेल. आता आपण कॉन्ग्रुअन्समध्ये पाहूता. तर कॉन्ग्रुअन्स या कन्सेप्टमध्ये काय घडते? तर पहा, जर आपण ही बिल्डिंग अशी काय केली अशी ॲक्च्युअलमध्ये पाहिली, तर हिला असं कागदावर नाही करता येणार. कॉन्ग्रुअन्स म्हणजे सेम अशीच पाहिजेत, तिची हाईट तेवढीच पाहिजेत, तिची साईज तेच पाहिजेत. शेप्स म्हणजे पॉईंट असा आहे की याची शेप काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे. तिची साईज काय पाहिजे? सेमच पाहिजेत. म्हणजे जर एखादी ॲक्च्युअल बिल्डिंग तुम्ही पाहिली तर तिला ॲक्च्युअलच बिल्डिंग तशी पाहिजे. ॲक्च्युअल बिल्डिंग दोन्ही सारख्याच पाहिजेत. म्हणजे आपण जर एक ए नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याचा बंधू बी नावाचा आहे, या दोघांना काय केली? अतिटटीमध्ये बिल्डिंग बांधल्या. सेम दोघांना पण स्ट्रक्चर बांधले. तर हे जे बांधलेले ॲक्च्युअल स्ट्रक्चर असतात, सेम दिसत असतील, तर तिला काय म्हणू शकतो आपण? कॉन्ग्रुअन्स म्हणू शकतो. कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाची एकरूपता आपण त्याला असं म्हणू शकतो. किंवा एखादी कुठली पण एकरूपता, कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल म्हणा, कॉन्ग्रुअन्स ऑफ एखादी बिल्डिंग म्हणा, अशा प्रकारचे याचा डिफरन्स कळाला. हे जर डिफरन्स समजला असेल तर आपण पुढे जाऊ. आपण जो युनिट पाहणार आहोत तो युनिट आहे आपल्याला माहिती आहे सिमिलॅरिटी. आता सिमिलॅरिटी काय असते तुम्हाला पॉईंट क्लिअर झाला असेल तर सिमिलॅरिटी पाहणार आहोत.
आज आपण येथे थांबणार आहोत. पुढील लेक्चरमध्ये आपण बाकीचा भाग पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.